जाळून टाकते ना हे, जाळून टाक ए काय ए बाई ए इकडे बघे, आई इकडे देवाची प्रार्थना करते आणि तू काय जाळा मारायच्या गोष्टी करते का? अरे बाजूला बंदूक पडलीये, ती उचल आणि मार. अहो तिने कानात बुच घातलीये. काय ते स्पीकर हेडफोन घातलेत ना, त्यामुळे तिला आवाज नाही जाणार. ए बाबा, तिला नको ना असले सिनेमे दाखवू. हा, या सिनेमाच्या झटापटीत ना विळे कोय ते काढली पोरगी. तू वाच. आता पुढं काय होतंय समजलंय मला. ए पुढची फिल्म देन लाव. पुढची म्हणजे तुला दिलेलं सगळं झालं का बघून? आता बघून झाली सगळी. घरात एकटीच असते ना, मलाही बोर होत आणि तुम्हाला त्याचं काहीच नाहीये. आता अशा अवस्थेत मला आनंदात नको का ठेवायला? हे बाळा ऐक ना बाळा, असे आदाशासारखे सिनेमे नको ना बघूस. नाही कसं आहे, ते मुंबईत सिनेमे बनवतात ना, त्यांच्यावर लोड येईल ग. ए तुला काय झालं रे दात काढायला? हा एक तर भंगारडा मोबाईल देऊन ठेवला. जरा काहीतरी कर त्याचं. जरा दे इकडं. आता देतो का बघ तुला. पाहिलं का बाबा, या असा अत्याचार होतो माझ्यावर घरात. अत्याचार? आणि तुझ्यावर अत्याचार झालेत माझ्या फोनवर. फिल्मा बघून बघून बॅटरी फुटायची वेळ आली फोनची. आई तू तरी बोलणार आहे का आता त्याला काही? चला 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 तुम्ही पटकन समजे आणि वाटे घेऊन ये. चल. आरतीला वाजवायच्या का काय? अगं नाही ग, हे बघ समद्यांसाठी आईस्क्रीम आणले. काय बोलते रवे? अगं तुला हे जे काय जमत ना, लय भारी जमत बाई. हा सावकाश जरा. हे ठेव तिकडं. काय एकदम माझं आईस्क्रीम बिस्क्रीम काय विशेष खबर आहे काय? अरे खाऊन तर बघा की, नवीन आले. का आमच्यासाठी आणली असतीस तर झिजली असतीस का? एकटीसाठी घेऊन आले फक्त. चमचे बी आणखी. हा आणते. सावकाश पण जरा. काय करा मी काय विचारलं मी? काय विशेष खबर आहे काय? अरे आज वाड्यावर शालिनी मॅडम आल्या होत्या. लई चांगल्या बोलत होत्या माझ्याशी आणि त्यांना तर मी त्यांची अगं सुमे नीट आहे की, त्यांच्या घरची केअरटेकर आहे ना मी आता. तर त्यालाही कौतुक करत होत्या. त्यांना तर माझ्या हातचा स्वयंपाक बी लई आवडलाय बघ. अरे पिंटा दादा लई मोठ्या पत्रकार आहेत बघ त्या. हा माझं लई कौतुक करत होत्या. हे घे खा. मला लई छान वाटलं ना म्हणून आणले. अच्छा म्हणून आईस्क्रीम आणलीस वे तू? हा. त्याचा काय संबंध? म्हणजे काय करू मी? आम्ही तुझं कौतुक केलं का तू सारखी सारखी अशी आईस्क्रीम आणणार का ग मग? नाही नक्की तुला आनंद झाला म्हणूनच आणलंय ना आईस्क्रीम? कारण दुसरं काहीतरी वेगळंच आहे का तुला सांगायचंच नाही? अरे काय चाललंय? एवढं प्रेमानं आईस्क्रीम घेऊन आली ती. ती वितळणी म्हणून धावत पळत आली तर असं काय उलट तपासणी घेतल्यासारखं बोलतोयस तिच्याशी? पण तू बोलू नको फार. समोर दिलं ना आईस्क्रीम गिळायला ते गिळ. रामा तू घेतलं का बाई? अगं मी घेते, तू बस की, तू बी खा. हा आणि मामी काय अजून एक सांगायचं होतं. हे झालं ना की मी मंदिरात जाऊन ये आणि देवीला सांग माझ्या आयुष्यात जो आनंद आता तू आणलाय तो तसाच राहू दे म्हणून. तसं विरोबा आहेच पाठीशी आपल्या. विरोबाच्या नावानं सांग मला. रमे नक्की देवळातच जाते ना ग? होय का? काय झालं? नाही मी विचार करत होते का असं कुठला देव आहे की त्याला भेटायला जाताना तू एवढा नट्टाफट्टा करते ते? नट्टापट्टा? बघू ग रामा. सुमे हा नट्टापट्टा वाटतोय तुला? हो अगं ह्याला व्यवस्थित आवरणे असं म्हणतात. आणि तुम्ही जे काय करता त्याला नट्टापट्टा असं म्हणतात, कळलं? आणि तू जी काय बडबड करतेस ना त्याला तमाशा असं म्हणतात, कळलं का? आणि विचारतेस ना त्याला कटकट आणि भुनभुन करणं असं म्हणतात. अहो ही जरा बरी दिसायला लागली नाही का डोळ्यात खूप हिच्या. नाहीतर काय. आणि काय तर सुमे तू हिच्या पावडरी वापरतेस ते चालतं तुला? हा आणि तिनं स्वतःच्यात पावडरी आणि काजळ वापरलं तर जड जातं का ग तुला? हे बाई बदल स्वतःला. अगं आई होणार आहेस आता. नाही तर काय
एक तर पोरगी कामामध्ये असते, वाड्यावर पण खूप काम असतं तिला, आणि घरी आले ना की हिचं जात सुरू होते तिला. असं आवरून जायला कधीतरीच मिळते तिला, आणि लगेच काय सुरू होते ते तुझी. बाई 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 बाई, रमाच्या मेकअप बद्दल काय बोलले त्याला आले लगे वसा वसा ओरडायला मला. रमे, लाव पावडर, कर अजून मेकअप. अगं लिपस्टिक लाव 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 लाव, अजून काही काय होत नाही, तू लाव आणि जा. ए गप बस जरा. रमा, तू कुठं तिच्याकडे लक्ष देतीये? ते पात्र कसं आहे माहिती ना तुला. तुझा थांब जरा, छत्री घेऊन जा, पाऊस खावा पण पडतोय. लवकर या. येते. हे अगं मोबाईल घे. होय येते. मी आत्ता नाही बोललो ना तर मला खूप त्रास होईल. मला सगळं माहितीये. तुझं रमावर प्रेम आहे, तुला तिच्याशी लग्न करायचंय. ह्या सगळ्याला मी तयार आहे रे. रमा, मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं, तर आज संध्याकाळी तुम्ही मंदिरात भेटाल काय? कुठे झाला ते एकदम गडबडीत? मंदिरात चाललो होतो. ते नंतर मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. या बसा, गाडीत बसा. अहो काय झालं? गाडी ना, गाडी लावा इकडेच बाजूला कुठेतरी. पटकन जाऊन आलो असतो ना. माझं काम जास्त महत्वाचं आहे म्हणून सांगतो, चला लवकर. मला तिथून लगेच मुंबईला जायला निघायचं. रावसाहेब इथेच आहे मंदिर, मी लगेच. वेळ नाहीये, लवकर निघायचं आहे, चला. मेसेज कोणाला करत आहे? ते दर्शन झाल्यावर आपल्या पक्षाचे कार्यकर्ते ऑफिसला भेटायला येणार आहेत ना, ते. सांगा त्यांना उशीर होईल म्हणून. वेळ नाही मिळणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच्या मीटिंग बद्दल कोणाला काहीही कळतं कामा नये. हो. फोन चार्ज करायला वेळच नाही मिळाला. आता छोटे मालक कसं फोन करणार मला? मला बी करता येणार नाही की त्यांना.
पर कधी इतक्या उशिरा आले नाहीयेत ते. अगं सरलाची भाची ना ग तू, आणि एवढ्या वेळेला इथे काय करते? काळो बघ किती पडलाय. चल निघ लवकर. वय निघतेच आता. चल निघ लवकर. तासभर तरी होऊन गेलं, तरी बी छोटे मालक अजून आले नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी कामात अडकले असतील, नाहीतर ते असं कधी बी वागत नाही. मला फोन करायचा प्रयत्न बी केला असेल, पर आता हाच बंद आहे म्हटलं ते तरी काय करतील. काय करू? मी घरी जाऊ का निघून? पण नेमके मी गेले आणि छोटे मालक आले तर? नाहीतर हा, एक काम करता येईल. घरी गेल्यावर मोबाईल चालू झाल्यावर त्यांना सांगता येईल मी वाट पाहिली होती आणि मग घरी निघून आले आता म्हणून. रमा, आय एम सो सॉरी. मला माहितीये मला खूप उशीर झाला. हो ठीक आहे छोटे मालक. अहो मी तुम्हाला मेसेज करत होतो पण हो बंद पडलाय तो. अरे बापरे. अहो काय झालं, रावसाहेब रस्त्यात भेटले. मला म्हणाले महत्वाच्या कामासाठी माझ्यासोबत चल. मग बाईक तिथेच ठेवली आणि त्यांच्यासोबत गाडीतून गेलो. काम आटपलं, पटकन गाडी घेतली आणि इथे आलो. अरे देवा, लईच हेलपट पडला की तू मसनी. पर छोटे मालक आपल्याला आता बोलता नाही यायचं बघा. लई उशीर झालाय आणि घरी लवकर नाही ना गेले तर समजे काळजी करतील बघा. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे आपण जाऊया. चला मी तुम्हाला घरी सोडतो. या बसा. बसते. निघायचं का? हा. हात द्या. काय? हात द्या. आत्ता निघायचं. ए थांब. रमा आलीस? अगं तुझीच वाट बघत होतो. हो तीर्थरूप, एवढ्या खालच्या आवाजात चौकशी नाही करायची बरं का. हा, उशीर झाल्यावर एवढ्या खालच्या आवाजात चौकशी नाही करायची. अरे असं काय करतो पिंट्या दादा? काम असतात तिला नाही का? आणि आता काय ते वाड्यावर काय ते काय ते रमे केअरटेकर का काय म्हणून कामाला लागली ना ती. मग तिला आपल्यापेक्षा लई जास्त काम असतात. अरे म्हणून रात्रीचा एक काय दोन काय वाजू शकतात. तू नको काळजी करू, तू नको एवढा. तुला विचारलंय का कोणी? बाई बाई काय वस वस ओरडतो? अरे अशा अवस्थेत कुठं खुट्ट झालं ना का धस्स व्हायला होतं. होय का? मग? दिवसभर कानात नळकांड्या घालून सिनेमा बघतेस तेव्हा आवाज होत नाही का तुला? अहो बाबा गप. एकदम गप. काय रमे, का उशीर झाला एवढा तेवढा? पेंट्या आत्ताच आली ना ती, हात पाय तरी धुऊ देत. आई ते सगळं नंतर. अरे काय विचारतोय मी रमा? का उशीर झाला एवढा? का दुसरं काही काम होतं? का भजनाला बसली होती मंदिरात? पेंट्या ही काय पद्धत आहे का धाकट्या बहिणीशी बोलण्याची? ही काय पद्धत आहे का एवढ्या उशिरा घरी यायची? अरे काय रमा, का वेळ लागला एवढा मंदिरात? काय चाललंय का तुझं? पण अशी तडकाफडकी कशी काय ठरली मीटिंग? दुसऱ्या पक्षाचे नेते आता आपल्या पक्षात द्यायचं म्हणतात. आज सकाळीच त्यांचा फोन आला तेव्हा ठरली मीटिंग. अहो मग ही चांगलीच गोष्ट आहे की
चांगली गोष्ट आहे, पण वाटते तितकी सोपी नाहीये. इतकी वर्ष ज्या पक्षात हे लोक होते ते आता अचानक आपल्या पक्षात काय यायला निघालेत हे समजून घेता आलं पाहिजे ना. त्यात आपल्याकडे सत्ता सुद्धा नाहीये, तरी सुद्धा त्यांना आपल्या पक्षात काय यायचं आहे हे तर कळलंच पाहिजे. आणि हे सगळं राजकारण प्रतापरावांना सुद्धा कळालं पाहिजे. म्हणूनच मी प्रतापरावांना घेऊन गेलो तो मीटिंगला. अहो पण मग तो कुठे राहिला? मीटिंगला जाताना मला वाटेत दिसले, कार्यकर्त्यांना भेटायला चालले होते. म्हटलं बसा गाडीत, आणि त्यांना घेऊन गेलो मीटिंगला. मीटिंग नंतर मला म्हणाले काहीतरी काम आहे आणि निघून गेले. त्यांचीच वाट बघतोय. हे सगळ्या प्रकाराबद्दल त्यांच्याशी जरा चर्चा करायची आहे मला. प्रताप, प्रतापराव, इलेक्शन जवळ येत आहेत आणि वेळ फार महत्वाचा, तेव्हा तो कोणाला आणि किती द्यायचा याचं भान ठेवत चला. हो, तुम्ही म्हणाला होतात काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आता झालेल्या मीटिंग बद्दलच बोलायचं होतं. तुम्ही आम्ही आबासाहेब देशमुख. ओळखलं का नाही मला? असं काय विचारताय मालक? नाही, बरेच दिवसात भेट झाली नाही की माणूस विसरतो म्हणून म्हटलं. नाही असं नाही. आहेत का रावसाहेब घरात? होय जी आहेत की. झोपले नाहीत ना? नाही नाही. आम्ही त्यांना काय सांगणार आहे ते ऐकून त्यांची झोपच उडणार आहे, खरं आहे? म्हणजे नाही म्हणजे आमचं ऐकलं की उद्या गावात बोबाट होईल तो कमालीचा असेल. असं आहे होय? अहो मग या की आत या. या या या. नमस्कार रावसाहेब. या ना आबासाहेब, या या. अरे या बसा. आज इकडे कसं काय वाट चुकलं? तुमच्या हिताच्या 2 गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून आत्ताच निघून आलो. अच्छा, आम्हाला वाटलं आमच्या पक्षाची जी एवढी प्रसिद्धी चालली आहे, एवढा उदो चाललाय, तो तुम्हाला स्वस्त बसू देत नाही की काय? नाही, आम्ही अस्वस्थ होते, खरं आहे. पण ते तुमचं कसं होणार म्हणून अस्वस्थ होत आम्ही. आता आम्ही जे सांगणार आहे त्याला तुम्हाला हादरा बसू शकतो. काय, ज्याच्या हातात मशाल दिली ना त्याचं लक्ष मशालीवरच हवं. इकडं तिकडं लक्ष गेलं की आपलंच घर कधी जळेल सांगता येत नाही रावसाहेब. आबासाहेब, आमचं घर पेटवणारे मशाल धरणारे हात अजून जन्माला यायचे. जे काय बोलायचंय ना स्पष्ट बोलायचं. तुमचे चिरंजीव प्रतापराव जाधव तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, तुम्ही त्यांना पक्षाध्यक्ष केलं तरी आमची काय हरकत नाही. पण आमची हरकत त्यांच्या हरकतीवर आहे. गावातल्या तरण्या ताठ्या मुलींच्या इब्रतीची त्यांना चाड नाहीये. जीभ आहे म्हणून उचकटून टाळायला लावायची नाही. आबासाहेब, काय बोलताय तुम्ही? काय केलंय आमच्या प्रतापरावांनी? आज आत्ता एवढ्या रात्री तुमचे चिरंजीव प्रतापराव जाधव त्या रमाला घेऊन बाईकवरनं सैर सपाटा मारत होते. तुमचा मुलगा तुमच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष मुलींना घेऊन असा फेरफटका मारतोय, शोभतं का त्यांना? बाकी आम्ही इथं आलो बी नसतो, पण काय आमच्या चिरंजीवानी रमाला बहीण मानलंय. आमची कोण झाली ती मुलगी, आम्हाला हे बरोबर वाटत नाही. तर मला सांगा, गावातल्या इतर मंडळींना कळलं तर तुपातल्या गोष्टी जात्यात जायला वेळ नाही लागणार. थोडा तरी सुसंस्कृतपणा हवा की नको तुमच्या चिरंजीवांना? त्याला जबाबदारीने नको वागायला?
ज्यांचं वागणं जर असंच असेल ना तर झालं तुमचं बोलून? या आता. या गावात कोणाशी कसं वागायचं हे आम्हाला चांगलं कळतं. हे तुमच्याकडून शिकायची गरज नाही आम्हाला. रावसाहेब, आपण राजकारणात आहोत. आपल्यावर सामाजिक जबाबदारी आहे. तरुणासमोर चांगले आदर्श निर्माण व्हावेत म्हणून त्यात आपण ठेवू ना या विषयावरती तुमचं एखादं व्याख्यान किंवा एखादा परिसंवाद ठेवू. तुमचे विचार तुमच्यासारख्याच रिकामटेकड्या लोकांना ऐकायला आवडतील. या. त्या रिकामटेकड्या आबासाहेबाचं मला ऐकून घ्यावं लागलं. आम्हाला अक्कल शिकवत होता. कोणामुळे? तुमच्यामुळे प्रतापराव. काय चाललंय तुमचं प्रतापराव? याची सगळी बडबड चालू असताना तुम्ही मात्र शांत होतात. म्हणजे तो बरोबर बोलत होता? काय बोलतोय मी? ही जबाबदारी पार पाडताय पक्षाची. यासाठी केलं होतं आम्ही तुम्हाला जिल्हाध्यक्ष. नोकर आहे ती आपल्याकडे, नोकर. आणि त्या मुलीबरोबर प्रतापराव, मालकाने नोकराशी कसं वागायचं तर हे आम्ही तुम्हाला समजावून सांगायचं का? मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे प्रतापराव. मला उत्तर हवंय याचं. हो की नाही मला सांगा. मी सांगतो पण. हो की नाही?